हे नेमकं प्रकरण काय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1991 ते 2009 साली दानपेटीतील दानामध्ये अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दानपेटीतील दानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रारही केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली। याचिकेच्या अनुषंगाने चौकशीही करण्यात आली होती। चौकशीनंतर 2 अहवाल सादर करण्यात आले। 8,46,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा अहवालात नोंदवण्यात आलेला आहे। अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले। तत्कालीन विश्वस्तांसह 16 जणांवर गुन्हा नोंदवण्याचेही आदेश देण्यात आले। 9 मे 2024 रोजी गुन्हा नोंद करण्याबाबत कोर्टाने आदेश दिलेत। अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे सीआयडीने आता पत्रकही काढलंय।